यूट्यूब, इन्स्टा सुरू केल्या की अशा रील आमच्या समोर येत होत्या. तर आम्ही दोघंही मायलेकरांनी म्हटलं चला आपण पण ट्राय कराव्या. मग मी पण 2 चिट्ट्या तयार केल्या. एकावर लिहिलं बोंबील फ्राय आणि एकावर लिहिलं पापलेट फ्राय. माझ्या प्रतीकने उचललं बोंबील फ्राय. तसं बघितलं तर त्याला माहितीच होतं आधी की घरात आम्ही कोणती कोणती मच्छी आणली आहे. सुट्टीच्या दिवशी मी नेहमी घर हसतं खेळतं ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे माझाही मूड फ्रेश राहतो आणि दिवसभर काम करायला तरतरीपणा येतो. बोंबील फ्रायची जरी त्यांनी चिट्टी उचलली असली तरी त्याला पापलेट फ्राय फार आवडतात. संडे असले की माझ्या घरी तर नॉनव्हेज बनतंच बनतं. मग ते मटण असो, चिकन असो किंवा मच्छी असो. पण ह्या संडेला आमच्याकडे मच्छीचा बेत होता. माझी मच्छी तळण्याची पद्धत खूप साधी आहे. मी घरगुती मसाला, हळद, मीठ आणि तांदळाची पिठी लावून मच्छी तळून घेते. बोंबील, पापलेट तळून होते तोपर्यंत एका बाजूला मी कोळंबी भात तयार करून घेतला. आता माझ्या घरी कोळंब्या असल्या तर कोळंबी भाताचा बेत हमखास होतो. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी कोळंबी भाताची रेसिपी तुम्हाला दाखवली आहे. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर आधीचा व्हिडिओ नक्की बघून घ्या. माझ्या आई बहीण जवळ राहतात, त्यामुळे मी माझ्या घरी काही खाराटाने केलं असलं तर आधी त्यांच्यासाठी पहिला डबा भरते, त्यानंतर मी जेवते. आणि त्याही दोघी त्यांच्या घरी काय बनलं तर मला दिल्याशिवाय खात नाहीत. जेवण झाल्यानंतर आंबा पण खाल्ला. म्हटलं अजून तरी मार्केटमध्ये आंबे येत आहेत, नाही तर आंब्याचा सीझन संपला तर पुढच्या वर्षीशिवाय आंबे खायला मिळणार नाही. आता माझ्या आईला मी मच्छीचा डबा घेऊन जाणारच होते, तर म्हटले घरात खूप आंबे आहेत, माझ्या आईसाठी पण घेऊन जावेत. आणि आईकडे गेल्यानंतर आहा, असं गरम चहा आयता कोणी दिलं तर काय वेगळंच सुख असतं नाही का. आता माझ्या प्रतीकला त्याच्याच वयाची पोरं लागतात खेळायला असं काही नाही. माझी आई त्याच्याबरोबर खेळायला असली तरी त्याला बस होतं, त्यामुळे तो इथे कॅच कॅच खेळत होता. त्यानंतर मी आणि माझी ताई गेलो पार्लरला. पार्लरवरून जाऊन आल्यानंतर आईला म्हटले आता चल खूप वेळ तुझ्याकडे बसले, आता जाते माझ्या घरी. माझ्या आईचं चाललेलं जेवून जा जेवून जा. म्हटलं अगं दुपारीच मी एवढी जेवले, आता मला भूक नाही. संध्याकाळी आम्ही दोघं मायलेकरांनी फालुदा खाल्ल्याने असा आमचा दिवस. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आधीचे व्हिडिओ बघा.